आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रेवती आंटी पण ना एक काम धड जमत नाही. सगळे प्लॅन फसतात हिचे. हो 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 आम्ही निघूच थोड्या वेळात. नाही 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 पोचतोच आहे. हो ठेवते. अहो नाश्ता करून घ्या ना. हे खायचंय मी आता. इडली सांबार. अहो पण या घरात काय सगळं रुद्राच्याच आवडीचं होणार आहे का आता? अहो काय बोलताय तुम्ही? रुद्राचा साखरपुडा आहे, त्याचं कौतुक तुम्हाला असेल, मला नाही. त्याच्या आवडीचा मी का खाऊ? अहो असं काही नाहीये. तुला काय मूर्ख दिसतो का मी? तुला काय वाटतं मला कळत नाही घरात काय चाललंय ते? सगळे त्याच्या मागे पुढे करत असता दिसत नाही मला? सगळं त्याच्याच आवडीचं बनतं हे दिसत नाही का मला? मग काय फरक पडतोय? एक दिवस त्याच्या आवडीचं खाल्लंस तर काय होणार आहे? त्याच्या आनंदात सहभागी झालास तर काय फरक पडणार आहे? सुमित, आपण तिघे एकमेकांचे भाऊ आहोत. लहानपणापासून एकत्र वाढलोय, खेळलोय. मग आता असा दुरावा का? का आपण राग करायचा? का एकमेकांच्या जीवावर उठायचं? बघ सुमित, तू जर आज रुद्राच्या आनंदात सहभागी झालास ना तर त्याला खरंच खूप छान वाटेल. आणि मी बी तुलाही. सो प्लीज चल ना. तू मला शहाणपणा नको शिकवूस. तू सेल्फ रिस्पेक्ट विसरला असेल, मी नाही विसरलो. घरात जे काही चाललंय ना त्याला तू इग्नोर करू शकतोस, मी नाही करू शकत. हो आपण एकत्र वाढलोय पण आपण एकसारखे नाही वाढलो. बाबांनी जेव्हा स्वतःच्या मुलांना डावलून कंपनीची जबाबदारी रुद्राच्या खांद्यावर दिली होती ना तेव्हाही तुला काहीच फरक नव्हता पडला. मला त्रास झाला होता. कळतंय तुला? तुला आवडत असेल त्याच्या पुढे पुढे करायला, मला नाही चालणार. माझी स्वप्न आहेत. मला बिझनेस मध्ये नाव मोठं करायचंय, पैसा कमवायचा, खूप काही करायचंय. पण तुला नाही कळणार. तू ना स्वतःच्या पायावर उभा आहेस ना स्वतःच्या बायकोसमोर तोंड उघडून बोलू शकतोस. लाचार माणूस आहेस तू, लाचार. मला तुझ्यासारखं होऊन नाही जगायचं. कळलं तुला? रोहित भाऊजी, तुम्ही वाईट नका वाटून घेऊ वहिनी. मी आता त्याचं बोलणं नाही मनाला लावून घेत. असाच येतो. ऍक्च्युली मला वाटलं होतं निदान आज तरी तो सगळं विसरून मनाचा मोठेपणा दाखवून रुद्राच्या आनंदात सहभागी होईल. मी चुकीच्या माणसाकडून अपेक्षा करत होतो. असो, चला निघूयात आपण. रुद्रासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. आपल्यामुळे स्पॉइल व्हायला नको. आई कसं वाटतोय ग? हा मस्त आहे ग. मस्त काय मस्त? काय चाललंय? काय चाललंय तुमच्या दोघींचं? साखरपुडा मोडायचं सोडून तुम्ही मस्त एन्जॉय करत बसला इथे. काय बडबडतोयस तू? तो दरवाजाला कुणी ऐकेल. डोकं फिरलंय का तुझं? कळत नाही तुला? मला चांगलंच कळतंय आणि म्हणूनच मला काळजी वाटते. पण तुला कळत नाहीये. कदाचित तुझं ना खऱ्या मुलावरचं खोटं प्रेम उफाळून आलं असेल म्हणून तुला फरक पडत नाहीये. काहीही बोलू नकोस. मी काहीही बोलतोय? तू एन्जॉय करतेस हे सगळं. मी गौरीला चांगलाच धडा शिकवीन, तिला आयुष्यातून उठवेन, तिचा काही झालं तरी साखरपुडा होऊ देणार नाही असं काय काय बडबडायचीस ना. काय झालं? विसरलीस सगळं? मी काही विसरलेलं नाही.
प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ यावी लागते सुमित. कधी येणार आहे तुझी योग्य वेळ? सगळं हातातून निघून गेल्यावर. आणि असंही राहिलंयच काय म्हणा, गेलंय सगळं हातातून, पण तुला काय त्याचं? किती किती किरकिर करतोस रे सुमित तू. मला काय करायचं हे मला चांगलंच माहिती आणि त्यासाठीच मी तिथे जाते. गौरीच्या पत्रिकेतला दोष मला खरा करून दाखवायचा आहे आणि तो मी करणारच. आणि त्याने काय होईल? ती लग्न मोडेल. तिचा विश्वास नाहीये ना तिच्या पत्रिकेवर. आता तिच्यामुळेच रुद्राच्या जीवाला कसा धोका आहे आणि त्याला कसा त्रास होतो हे तिला तिच्या डोळ्यात देखत दाखवणार. मग या अपशकुनाचा भार ती कसा पेलते हे बघतेच मी. नक्की काय करणार? एक मिनिट, तू रुद्रला तर काही शेजाऱ्याचं शेत जाळायचं असेल ना तर आपलं कुंपणी जळतच सुमित. आपण तेवढं चालतं. आता साखरपुड्यातल्या साखरेतला गोडवा मी कसा घालवते बघच तू. सुपारी आणलीये, नारळ आणलाय, सगळंच तर आणलंय. मग काय विसरलं म्हणत होते रुद्र सर? आई पार्टनर येईल आता, तू रेडी का नाही होतेस? सगळं बघायला हवं ना बाळा, सगळी तयारी नीट झाली पाहिजे की नाही? हो ते तर आहे, पण तू कशाला करतेय तयारी? आम्ही करू ना. तू तयार हो लवकर, चल बर. अगं एक मिनिट. हॅलो हॅलो, मी मैत्री बोलतेय. गौरी, आश्रमाला देणगी द्यायचे म्हणून फोन केलाय. हो बोला ना. ऍक्च्युली मी म्हणाले होते की मी येते, पण मला जमत नाहीये यायला. काही हरकत नाही. आईचा साखरपुडा आहे, नंतर फोन करा. साखरपुडा? गौरी, आज तुझा साखरपुडा? हो. एक मिनिट हा, माझी मुलगी आहे बिट्टी, तिच्याशी बोला. हॅलो, आई रेडी नाही झाली आहे अजून. आता माझा पार्टनर येईल, मग घरातल्या कपड्यातच साखरपुडा करावा लागेल. तुम्ही नंतर फोन कराल का? हो. नाही तर एक काम करा, तुम्ही आईच्या साखरपुड्यालाच या. एकच मिनिट, आईशी बोल. हॅलो गौरी, तुझा साखरपुडा आहे मला माहिती नव्हतं. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मुलगा कोण आहे? रुद्र सर, रुद्र पैठणकर. नाव ऐकल्यासारखं वाटतंय, पण मला खूप आनंद झालाय. मी आले असते पण मला नाही जमणार यायला. मी देणगी ऑनलाईन पाठवली तर चालेल का? मला अकाउंट डिटेल्स पाठवू शकतेस? हो, पण डिटेल्स माझ्याकडे नाही आहेत. मी दादूकडून घेते आणि पाठवते. चालेल. पुन्हा एकदा तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. बाय बाय. झालं ना फोन? जा आता रेडिओ. तू रेडी होशील तेव्हाच मला रेडी करशील, त्याच्यात पण वेळ जाईल. चल आता आवरायला चल. चल. गौरी, अगं किती सुंदर दिसतीये तू. थँक्यू. आई, आज आम्ही तुला तयार करणार आहे. पण मी तर तयार झाले, मग तुम्ही काय करणार होता? आम्ही
आज तुला बांगडे घालणार. बर. आई आम्हाला भेटायला ये हा. हो. रुद्र सरांना रागवू नकोस हा. बर. आई तुझी काळजी घे हा. आई एकदा बांगड्या वाजून दाखव ना. आई हा कसला आवाज आहे माहिती तुला? कसला रे? हा आमच्या हसण्याचा आवाज आहे. आई या निमित्ताने आम्ही नेहमी तुझ्या सोबत असू. बघा. अरे अरे तुम्ही सगळे बाहेर काय करताय? चला बंगल्यात. चंदू शेठ. बोला राजन साहेब. अरे अहो आपल्याला आश्रमात जायचंय ना. रुद्र आणि गौरीचा साखरपुडा आहे. चला. अरे हाच आश्रम आहे. हाच आश्रम आहे. आणि इथेच आहे गौरीचा साखरपुडा. इकडेच आहे ना. बरं मला सांगा चंदू शेठ, साखरपुड्याची सगळी तयारी झाली आहे की नाही? एकदम झाली. मी स्वतः केलीये. म्हणजे आम्ही सगळ्यांनी केली. नमस्कार 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 नमस्कार. पैठणकरांच्या घरचं कार्य आणि कुठे तर या भिकारड्या आश्रमात. या या आता आपण व्याही झालोत ना, म्हणून परत एकदा नमस्कार. नमस्कार. प्रश्नच नाही. गौरी अहो किती सुंदर दिसतेस तू. हो ना, दृष्टच काढायला हवी गौरीची.
बाबाची पण दृष्ट काढ ना, तो पण चांगला दिसतोय. वा, वधू आली. आता तुम्ही तुमचे काही प्रश्न असतील तर विचारून टाका. प्रश्न? कसले प्रश्न? अहो साखरपुडा आहे ना, मग वर पक्षाने वधूला प्रश्न विचारून आवडली की नाही ते सांगायचं. आणि आम्हाला मुलगा आवडला तर साखर देऊन तळपक्क. लक्षात ठेवलंय मी. हे बघ, आम्हाला पहिल्यापासूनच वधू पसंत आहे, त्यामुळे आम्हाला कुठलेच प्रश्न नाहीयेत. पण मी विचारणार. मुलाची आई म्हणून मी प्रश्न विचारू शकते ना? गौरी, माझ्या मुलाला खुश ठेवशील ना? आता मुलीकडच्यांना काही प्रश्न असतील तर त्यांनी विचारा. ओ चंदू शेठ थांबा. नाही, आम्हाला काही प्रश्न नाही विचारायचे. आता सोन्यासारखे रुद्र सर आमच्या गौरीला मिळाले, अजून काय पाहिजे आम्हाला? पण भरत, मला गौरीजींना प्रश्न विचारायचा. ते तुम्हाला विसरलेलं आठवतंय का? कशाबद्दल बोलताय तुम्ही? मी खूप आठवून बघितलं, नाही राहिलंय काही. राहिलं होतं. कुठे? सीट बेल्ट काढल्यावर तिथेच राहिलं होतं. काय रे, काय राहिलंय? काही महत्वाचं असेल ना तर नवीन आणा. ओके? हो, लगेच आणा ना. तुला आठवत नाहीये आई? नाही, मला आठवलं, काही राहिलेलं नाहीये. नाही ना, मग झालं की. हो ना. चला मग लगेच साखरपुड्याला सुरुवात करूया. पाऊस यायचा नाही तर त्या वेळ. चला चला चला, आज जाऊया आधी. चला चला लवकर चला. राहिलेली गोष्ट मिळाल्याशिवाय साखरपुडा होणार नाही. आठवलं काय राहिलंय ते? अरे बटाटा 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 बटाटा. अरे कांताबाई, अरे एवढ्या उशीर को आता है क्या तुम? आता हेड सर्वंट आहे म्हणजे सगळंच काम मी करायचं काय? या पीठ मळायला घ्या. ए संध्या, अरे काय बडबडतोयस आणि मला का काम सांगतोयस तू? मी आजी आहे नवऱ्या मुलाची. सॉरी सॉरी सॉरी, हे चुकलं विसरलंच मी. पण तुम्ही इथे कशाला आलेत? भूक लागली काय? अहो साखरपुड्यानंतर जेवण असतं, तुम्ही आधीच आलात. अरे तू काय काय बनवलंयस ते बघायला आले मी. खीर बनवलीस ना? खीर? खीर कशाला? गोड आहे ना. अरे रेवतीला खीर हवीये, तिने सांगितलंय ना. विसरलास ना? खाता बोलणी खायची, मग खीर कशाला? संतोष, झालंय सगळं रेडी?
हो. मसाले भात, खीर. खीर खीर विसरलाय तो, पण बनवणार आहे आता. हा केली असती पण सामान नाही ना. चंदूशेठ विसरला तुम्ही. गाडीत खिरीचं सामान आहे, घेऊन ये. गाडीत बटाटा सामान. खिरीचं सामान गाडीत ठेवलंय, ते घेऊन ये. आता जाऊ. हो जातो. हे घेऊन चाललो. बटाटा. हे खिरीचं काय कौतुक आता. आई हात बघू ग, छान दिसतीयस. बघू. आणि इकडे इकडे घेऊन ये. अगं काय करतेस. भाजला मला. आई अगं नुसत्या विचाराने किती घाबरली आहेस तू. हीच गरम खीर जर रुद्रच्या हातावर पडली आणि त्याचं बोट भाजलं तर तू अंगठी कशी घालणार. हा तुझा काही नेम नाही बाई. तू काहीही करू शकतेस. अगं आईला भाजायला निघालीस, पोराला चटके तर देऊच शकते. हो मी काहीही करू शकते. मला जे हवंय ते मी काहीही करून मिळवतेच, अगदी काहीही.